हॅलो नमस्ते यूट्यूब फॅमिली। आज आपण खूप छान असा पॅच बनवणार आहोत ब्लाऊजसाठी। याच्यासाठी मी घेतलेला आहे पिंक कलरचा कुंदन, आरी वर्कची सुई, 2 mm चे गोल्डन मोती घेतलेले आहेत इथं मी, आणि शुगर बीट्स घेतलेले आहेत। इथं मी गोल्डन कलरची रेडीमेड चेन घेतलेली आहे डायमंडची। आरी वर्कच्या दुकानामध्ये तुम्हाला हे चेन इझिली भेटून जाईल। हे मीटरवर भेटते। याच्यामध्ये सगळे कलर अवेलेबल असतात। तुम्हाला ज्या कलरचे हवे ते भेटून जाईल। पण मी इथं गोल्डन कलरचे घेतलेले आहे। इथं मी घेतलेला आहे गोल्डन थ्रेड घेतलेला आहे, जो पॉलिस्टर आहे। इथं B7000 ग्लोने आपण याला चिपकून घेणार आहोत कुंदनला व्यवस्थित, आणि कुंदनला चिपकवल्यावर 5 मिनिट ठेवायचं आहे, ज्याकरून ते सुकेल। आणि मी इथं निडलनी मी इथं व्यवस्थित त्याला चिपकून घेत आहे। तुम्हाला आरी वर्कच्या दुकानामध्ये अशी निडल पण भेटते चिपकवण्यासाठी। इथं मी धागा वरती काढून घेऊन इथं मी शुगर बीट्स ॲड करत आहे धाग्यामध्ये। आपल्याला जे कुंदन आहे त्याच्या चौकून आपल्याला हे शुगर बीट्स टाकून घ्यायचे आहेत आणि कुंदनला कव्हर करून घ्यायचं आहे। तुम्ही माझे पूर्ण व्हिडिओ बघत जावा, याच्यासाठीच बोलत असते मी की कुठले मटेरियल आपण यूज करतो आणि कसा वर्क बनवतो हे पण तुम्हाला बघितल्याच्या नंतरच येणार आहे। जर तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ बघितला तर तुम्हाला ही पॅच बनवायला इझी होईल। बाहेर जर तुम्ही रेडीमेड पॅच घ्यायला गेलात तर खूप महाग भेटतात हे पॅच। तर आपण घरी बनवले तर आपल्याला ते व्यवस्थित म्हणजे बनवून आपण लावू शकतो आपल्या ब्लाऊजला। तर तुम्ही हे ट्राय करा आणि बनवल्याच्या नंतर मला सांगा की कसा बनला तुमचा हे पॅच। हे पॅचचं खूप ट्रेंड चालले आजकाल, की ब्लाऊजच्या बॅक साईडला जे लटकन असतात त्याला पण हे पॅच लावतात। त्यासाठी मी आज तुम्हाला हे पॅचचं वर्क दाखवत आहे। पूर्ण व्हिडिओ बघा।
इथं तुम्ही बघू शकता आपण जे 2 mm चे गोल्डन मोती आहेत ते इथं आपण एक एक ॲड करत आहोत। बघू शकता तुम्ही आपला वर्क कंप्लीट होत आलेला आहे आणि आपला खूप छान असा पॅच बनलेला आहे। बघू शकताय खूप सुंदर दिसतो ना हा पॅच। तुम्ही आणखीन पण याच्यामध्ये मोती वगैरे ॲड करून याच्यापेक्षा मोठा पण बनवू शकता, पण हे पॅच जे आहे ते ब्लाउजच्या बॅक साईडच्या लटकनसाठी परफेक्ट आहे। हा खूप छान दिसतो। याच्यामधला दुसरा जे पॅच वर्क आहे ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघायला विसरू नका। नक्कीच मी तो व्हिडिओ बनवणार आहे। कसा वाटला तुम्हाला हा वर्क नक्की सांगा।